एका घनदाट जंगलात सगळीकडे शांतता पसरलेली होती. पक्ष्यांचे हलके आवाज ऐकू येत होते. तिथेच अंध रघु डगमग पावले टाकत पुढे जात होता. हे देवा, मला काहीच दिसत नाही. ना रस्ता दिसतो ना कुठे माणूस दिसतो. चालता चालता मी इतक्या घनदाट जंगलात आलो आहे. आता मी गावात कसा जाऊ, मला काहीच कळत नाही. तो डगमग पुढे जात राहतो. तेवढ्या झुडपांच्या मागून एक दरोडेखोर त्याला पाहतो. अरे वा, हा तर चांगल्या घराचा वाटतो. कपडेही छान आहेत. जर मी याला पकडलं तर याच्या घरच्यांकडून खूप पैसे उकळू शकतो. हो, हेच योग्य राहील. तो अलगद पावलांनी रघुजवळ येतो आणि त्याच्या मानेवर सुरी ठेवतो. कोण आहे? कोण मला पकडत आहे? सोडा मला, सोडा, मला जाऊ द्या. देवासाठी कृपा करून सोडा. रघु घाबरून हात पुढे करतो आणि चुकून त्याचा हात त्या दरोडेखोराच्या डोक्यावर लागतो. अचानक एक विचित्र चमक होते आणि तो दरोडेखोर सोन्याच्या मूर्तीमध्ये बदलतो. अरे अरे, हे काय झालं? तू काही बोलत का नाहीस? हे इतकं थंड शरीर का आहे? अरे, हा तर मूर्ती झाला आहे. तो घाबरून मागे सरकतो. हे देवा, माझ्यासोबत हे काय झालं? हा माणूस मूर्ती कसा झाला? हा काही शाप आहे की वरदान? मला काही समजत नाही. विजयपूर नावाच्या गावात एक गरीब शेतकरी आपला अंध मुलगा रघुसोबत राहत होता. तो खूप कष्टाने आपल्या मुलाची काळजी घेत होता. रघु मुला, मी जंगलात लाकूड तोडायला जात आहे. तू घरातून कुठेही जाऊ नकोस. मी लवकरच लाकूड घेऊन परत येईन. त्यानंतर मला शेतातही जायचं आहे. हो पिताजी, मी कुठेही जाणार नाही. इथेच तुमची वाट पाहीन. बिरजू कुऱ्हाड घेऊन दाट जंगलाच्या दिशेने निघतो. तेवढ्याच जंगलात त्याला एक जखमी गाय दिसते. अरे, इतक्या दाट जंगलात ही जखमी गाय काय करत आहे? मला पाहायला हवं, ते ठीक आहे की नाही. अरे, तू माझी मदत कर. माझ्यावर एका सिंहाने हल्ला केला आहे. मी माझ्या वासराला झुडपांच्या मागे लपवून ठेवले आहे. तू त्याची काळजी घे. देव तुझं भलं करेल. तुला कधीही काही त्रास होणार नाही. अगं, तू बोलतेस? तू काही साधी गाय वाटत नाहीस. मी साधी गाय नाही. मला वरदान मिळालं आहे की मी काही माणसांशी बोलू शकते आणि फक्त जो माणूस मनाने चांगला असेल तोच माझी भाषा समजू शकतो. म्हणजेच तू माझी भाषा समजतो आहेस. याचा अर्थ तू खूप चांगला माणूस आहेस. माझ्यावर एक उपकार कर. माझ्या वासराला घेऊन जा आणि त्याची काळजी घे. अगं, तुझं वासरू ते ठीक आहे ना? हो, ते ठीक आहे, पण सिंह कधीही त्याला मारू शकतो. माझ्यावर दया कर आणि माझ्या बाळाला तुझ्यासोबत घेऊन जा. ठीक आहे. मी तुला वचन देतो की तुझ्या बाळाला मी माझ्या स्वतःच्या मुलासारखं वाढवेन. तेवढ्याच झुडपातून एक छोटं वासरू बाहेर येतं आणि त्याच वेळी त्या गायीचा मृत्यू होतो. नाही आई, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. आई, उठ ना. आता माझी काळजी कोण घेणार? शांत हो बाळा. आता तुझी आई या जगात नाही. आतापासून आपण तिघे मिळून एक कुटुंब म्हणून राहू. पण माझी आई मला सोडून जाऊ शकत नाही. हा निसर्गाचा नियम आहे बाळा. जो जन्माला आला आहे त्याला एक दिवस जावंच लागतं. थांब, मी तुझ्या आईचे अंतिम संस्कार नीट करतो. बिरजू माती खणून त्या गायीला पुरतो आणि वासराला घेऊन आपल्या घरी येतो. पिताजी, पिताजी, तुम्हाला यायला इतका वेळ का लागला? तुम्ही ठीक आहात ना? हो हो बाळा, मी अगदी ठीक आहे.
आणि हे बघ, तू नेहमी म्हणायचास ना की तुला एक चांगला मित्र नाही. मी तुझ्यासाठी एक चांगला मित्र घेऊन आलो आहे. खरंच पिताजी? कुठे आहे तो माझा मित्र? हे बघ, ही एक वासरी आहे, गाईचं पिल्लू आहे, जे पूर्णपणे अनाथ आहे. आता आपण तिघं एक कुटुंबासारखं राहू. खरंच? मग तर खूप मज्जा येईल पिताजी. पण हा पाहू शकत नाही का? नाही, तो पाहू शकत नाही. तो जन्मताच आंधळा आहे. म्हणून आतापासून तुम्ही दोघं चांगले मित्र म्हणून आयुष्यभर एकत्र राहा आणि मला काही झालं तरी तुम्ही दोघं कधी वेगळे होऊ नका. मी वचन देते की मी तुमच्या मुलाला कधीच काही होऊ देणार नाही आणि आम्ही दोघं नेहमी चांगले मित्र म्हणून एकत्र राहू. दिवस रात्र मेहनत करत करत हळूहळू वेळ निघून जातो आणि पाहता पाहता 10 वर्षे उलटतात. खूप मेहनत आणि आजारपणामुळे एके दिवशी बिरजूचा मृत्यू होतो. पिताजी, पिताजी, काय झालं? तुम्ही काही बोलत का नाही? गौरी, पिताजींना काय झालं? ते काही बोलत का नाहीत? रघु, तुझे पिताजी गेले आहेत. आता ते कधीच बोलू शकणार नाहीत. त्यांनी आपल्याला सोडून दिलं आहे. नाही नाही, असं होऊ शकत नाही. पिताजी मला सोडून जाऊ शकत नाही. पिताजी, पिताजी, उठा ना. तुम्हाला काय झालं आहे? रघु जोर जोरात रडू लागतो. हा आवाज ऐकून गावकरी तिथे येतात. अरे रघु, तुझ्या पिताजींचा मृत्यू झाला आहे. अरे, आता या बिचाऱ्या आंधळ्याचं काय होणार? आता तर याचं या जगात कोणीच उरलं नाही. हा आपल्या पित्याचा अंतिम संस्कार कसा करणार? हो, तू बरोबर बोललास भाऊ. अरे, हा जन्मल्यापासूनच आंधळा आहे आणि वरून या बिचाऱ्याला इतक्या अडचणी आणि इतकं काम करावं लागलं की बघा, वेळेआधीच त्याचे वडील गेले. आता या आंधळ्याचं काय होणार कुणास ठाऊक. हो हो, हा तर अपशकुनच वाटतो. जन्मताना आपल्या आईला गमावलं आणि आता बघा आपल्या वडिलांनाही गमावलं. असा अपशकुनी आपल्या गावात नसावा. अरे, तुम्ही लोक काय बोलत आहात? माझ्या पिताजींचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही अजूनही अशा उलटसुलट गोष्टी बोलत आहात. चला, इथून निघून जा. जर माझ्या दुःखात सहभागी होऊ शकत नसाल तर किमान मला टोमणे तरी मारू नका. हे बरोबर नाही. अरे, याचा उन्मटपणा बघा. एकतर हा आंधळा आहे आणि वरून याची अवस्था इतकी कमजोर आहे. अरे, आता तरी नीट बोलायला शिक. एक तू आणि एक ही तुझी गाय. तुम्ही दोघं काय करणार? संपूर्ण गावात उपाशीच मराल. सगळे गावकरी तिथून निघून जातात. रघु, मन खट्टू करू नकोस. गावकरी तर टोमणे मारतातच. मी तुझी जबाबदारी घेईन. तुला काहीही होऊ देणार नाही. तुझ्या पिताजींना मी वचन दिलं होतं. त्यांनी मला आपलं मानलं तर मी तुझा आधार बनेन. तुझी नीट काळजी घेईन. रघु आणि गौरी मिळून बिरजूचे अंतिम संस्कार करतात. मग काही दिवस जातात. गौरी, मला खूप भूक लागली आहे पण मला काहीच दिसत नाही. मग मी काय बनवू आणि काय खाऊ? मला काही समजत नाही. मी काहीतरी खाण्याची व्यवस्था करून येते. गौरी घरातून बाहेर पडते आणि गावकऱ्यांकडे जाऊन उभी राहते. अरे, कोणीतरी काही खायला द्या. अरे, ही गाय इथे काय करत आहे? वाटतंय आपल्याशी काहीतरी बोलते आहे. अरे भाऊ, गाय कशी काय बोलू शकते? तुला नक्कीच काहीतरी नशा झाली आहे. अरे, जा इथून. तुझी सावली सुद्धा आमच्यावर संकट आणेल. अरे, जा इथून. गौरीला हाकलून दिलं जातं आणि ती अनेक ठिकाणी मदत मागते पण कोणीही तिची मदत करत नाही.
थकून भागून गौरी घरी परत येते. काय झालं गौरी, कुठे काही खाण्याची व्यवस्था झाली का? रघु, मी गावकऱ्यांकडे मदत मागितली, पण कोणीही माझं बोलणं समजत नाही. कारण कोणाच्याही मनात दया आणि प्रेम उरलेलं नाही. सगळे फसवणूक आणि कपटाने भरलेले आहेत. माझी भाषा फक्त तू आणि तुझे पिताजीच समजत होते, दुसरा कोणी नाही. मग काही दिवस असेच जातात आणि दोघांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत जाते. गौरी, चल मी तुझ्या सोबत येतो. कदाचित कोणी आपली मदत करेल. दोघे एका गावकऱ्याजवळ जाऊन म्हणतात, कृपा करून देवाच्या नावावर काहीतरी खायला द्या काका. आम्ही दोघे अनेक दिवसांपासून उपाशी आहोत. पिताजी नाहीत, त्यामुळे आम्ही काही खाल्लेलंही नाही. अरे जा, तुमच्यासारख्या माणसांचं इथे राहणं निरुपयोगी आहे. आमच्या गावातून निघून जा. हो भाऊ, अगदी बरोबर बोलतो आहे. तुमचा अपशकुन आता आमच्या गावावरही पडत आहे. तुझ्या शेजाऱ्याने सांगितलं की त्याने तुला एकदा खायला दिलं होतं, म्हणून त्याच्या जीवाला आता धोका आहे. त्यामुळे तुम्ही दोघं आमच्या गावातून निघून जा. सगळे गावकरी मिळून त्यांना हाकलू लागतात. देवासाठी कृपा करून असं करू नका. पण गावकरी त्यांचं काहीच ऐकत नाही. रघु, चल, हे लोक आपली मदत करणार नाहीत आणि आपल्याला मारूही शकतात. आपल्याला इथे राहायचं नाही. चल, इथून निघूया. गौरी रघुला घेऊन गावातून बाहेर पडते आणि दाट जंगलाच्या दिशेने निघते. गौरी, आपण कुठे जात आहोत? रघु, काळजी करू नकोस. आता गावकरी आपल्याला राहू देणार नाहीत, म्हणून कुठेतरी राहण्याची सोय करावी लागेल. चल, जंगलातच जाऊ. जिथे गावात कोणाला जागा मिळत नाही, तिथे जंगलात तरी जागा मिळते. चल, जाऊया. दोघे पुढे जात असतानाच अचानक कुणाचा तरी करुण आक्रोशाचा आवाज येतो. गौरी, हा करुण आवाज कुणाचा आहे? अरे, वाटतंय कुणीतरी अडचणीत आहे. आपल्याला त्याची मदत करायला हवी. हो हो, नक्कीच. चल, जाऊन पाहूया नक्की कोण अडचणीत आहे. मग दोघेही पुढे जातात आणि एका साधूला जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेले पाहतात. अरे, हा कोण आहे? हा तर एक साधू आहे. यांच्या पायातून रक्त येत आहे. बहुतेक यांना दुखापत झाली आहे. आपल्याला त्यांची मदत करायला हवी. कोणीतरी माझी मदत करा. माझ्या पायातून रक्त येत आहे. कित्येक वेळ झाला पण थांबतच नाही. तुम्ही दोघे माझी मदत करा. हो साधू महाराज, का नाही. मी आता काही औषधी घेऊन येते. मला माहिती आहे, पिताजींनी सांगितलं होतं की निळ्या रंगाच्या फुलाचा रस लावल्याने रक्त थांबतं आणि जखमही लवकर भरते. ठीक आहे, मी लगेच घेऊन येते. गौरी थोडं आत जंगलात जाते आणि निळ्या रंगाचं फूल आणून साधूच्या जखमेवर ठेवते. थोड्या वेळाने साधूला काहीसा आराम मिळतो. तुम्ही दोघे खरंच खूप चांगले आहात. मी अनेक तासांपासून मदत मागत होतो, पण कुणीही माझी मदत केली नाही. तुम्ही दोघे मनाने खूप चांगले आहात. तुम्हाला याचे फळ नक्की मिळेल, हा माझा आशीर्वाद आहे. आणि डोळे नसतानाही तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे. तुमची मैत्री नेहमी अशीच टिकून राहू. मग साधू तिथून निघून जातात. चला, कमीत कमी कुणीतरी आपली स्तुती केली, नाहीतर इतक्या दिवसांपासून सगळे आपल्याला अपशकुनच म्हणत होते. हो रघु, चांगुलपणाचाही दिवस येतो बघ. एक दिवस सगळे आपल्या मैत्रीची प्रशंसा करतील. दोघेही पुढे जात असतानाच एक रहस्यमय आवाज येतो. थांबा तुम्ही दोघे. मुली गौरी, तू कुठे चालली आहेस आणि तू खूप चिंताग्रस्त दिसतेस. कोण बोलत आहे? इथे तर कोणीच दिसत नाही. मग कोण आहे? गौरी, वाटतंय ही भुताटकी जागा आहे.
चल परत जाऊया. अरे घाबरू नकोस बाळा, मी दुसरी कोणी नसून तुझी आई आहे. आई, तू कुठून बोलते आहेस? हो बाळा, इथेच माझा मृत्यू झाला होता आणि मला तुला एक वरदान द्यायचं आहे. काही आठवलं का? हो आई, तू मला सोडून का गेलीस? मला तुझी खूप आठवण येते आणि आता सगळ्यांनी आम्हाला गावातून बाहेर काढलं आहे. घाबरू नकोस बाळा, मी तुझ्या सगळ्या अडचणी पाहत होते म्हणून मी इथून जाऊ शकले नाही. पण मला माहीत होतं की तुम्ही दोघं एक ना एक दिवस इथे नक्की याल, म्हणून मी तुमची वाट पाहत होते. रघु बाळा, मला तुला एक वरदान द्यायचं आहे. तू ज्याला स्पर्श करशील ते सर्व सोन्याचं होईल. जसं गावातील लोक तुझा तिरस्कार करत होते तसंच आता ते तुझा सन्मान करतील. काय? खरंच का? हो, आता तुझ्या आयुष्यातील सगळ्या अडचणी संपतील. हा माझा आशीर्वाद आहे. तुझ्या वडिलांनी माझ्या लेकराला वाचून माझ्यावर जो उपकार केला होता तो आज मी फेडत आहे. आता तू गावात जा, सगळं ठीक होईल. चल रघु, आता आपण गावात जाऊया. बघ, सगळे आपला सन्मान करतील आणि तुझी प्रशंसा करतील. हो गौरी, आज तुझ्या आईकडून मला इतकं छान वरदान मिळालं आहे. मग दोघेही गावाकडे निघतात. गौरी, मला खूप तहान लागली आहे. थोडं थांब ना, कुणाच्या तरी घराजवळ थांबूया. मला त्यांच्याकडून पाणी घ्यायचं आहे. हो, ठीक आहे. जवळच एक घर आहे. चल तिथे जाऊया. दोघेही त्या घराजवळ पोहोचतात. घरात कोणी आहे का? मला खूप तहान लागली आहे. मला थोडंसं पाणी द्या. तेवढ्यात एक बाई पाणी घेऊन येते. हे घे, मी तुझ्यासाठी पाणी आणलं आहे. पिऊन घे. रघु ग्लास हातात घेऊन पाणी पितो आणि जसा तो ग्लास त्याच्या हातात राहतो तसा तो ग्लास सोन्याचा बनतो. हे पाहून सगळे थक्क होतात. हे काय? हा ग्लास सोन्याचा झाला. हे कसं शक्य झालं? कुणाच्या स्पर्शाने माझा साधा ग्लास सोन्याचा झाला? अरे, तू काही साधा माणूस नाहीस. तू नक्कीच जादूगर असशील. नाही, मी जादूगर नाही. मला असा वरदान मिळाला आहे की मी ज्याला स्पर्श करेन ते सोन्याचं होईल. अरे मुला, तू माझी सगळी गरिबी दूर केलीस. माझी मोठी अडचण सोडवलीस. देव तुला नेहमी सुखी ठेवो. ती बाई आनंदाने आत निघून जाते. आपण एका गरिबाची अडचण दूर केली. चला आता आपल्या घरी जाऊया. दोघे गावाकडे निघतात. थोड्या अंतरावर गावकरी त्यांना पाहतात. अरे, हे पुन्हा आपल्या गावात आले. अरे, मारा यांना, मारा. यांना गावात येण्याची हिंमत कशी झाली? सगळे गावकरी त्यांच्यावर तुटून पडतात. तेवढ्यात गर्दीतला एक माणूस रघुला ढकलतो. मला सोडा, सोडा मला. मला मारू नका. मला सोडा. आणि अचानक तो माणूस सोन्याची मूर्ती बनतो. अरे, हे काय? हा मनोज सोन्याची मूर्ती कसा बनला? हे कसं शक्य झालं? बहुतेक याच्या हातात काही जादू आहे. याच्या स्पर्शानेच तो सोन्याची मूर्ती बनला. अरे भावांनो, आता इथून पळा. अरे पळा, नाहीतर तो आपल्या सगळ्यांना मूर्ती बनवेल. सगळे गावकरी घाबरून पळू लागतात. अगं, आता आपण काय करायचं? इथे आपण एका माणसाला मूर्ती बनवलं. मला असं करायचं नव्हतं. मला हे नको होतं. आता मी काय करू? तेवढ्यात एक बाई धावत येते आणि रघुच्या पायाला धरते. कृपा करून देवाच्या नावाने माझ्या नवऱ्याला परत ठीक करा. तो माझा एकमेव आधार आहे. त्याला काही झालं तर मी माझ्या मुलांना कसं वाढवू? मी तुम्हाला विनंती करते, त्याला पुन्हा माणूस बनवा. रघु, आता मला देखील समजत नाही आपण काय करावं. तेवढ्यात एक तेजस्वी प्रकाश पसरतो आणि साधू महाराज प्रकट होतात. सगळे गावकरी तिथे जमा होतात.
अरे, तुम्हाला अजिबात लाज वाटत नाही का? एका निरागस माणसाशी असं वागता? हाच का तुमचा धर्म? महाराज, आम्हाला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. पण याने एका माणसाला सोन्याची मूर्ती बनवली आहे. आता तुम्ही सांगा, तो पुन्हा माणूस कसा होईल? जेव्हा हे स्पष्ट आहे की याच्या हातात जादू आहे, तर आम्ही याच्या सोबत गावात कसे राहू? साधू महाराज, तुम्ही इथे? हो बाळा, मी इथेच आहे. तू माझी मदत केली होतीस, मग मी तुला एकटं कसं सोडू? महाराज, मला माफ करा. मला काय माहीत होतं की माझं हे वरदान आता शापात बदलून जाईल. मला दिसत नव्हतं, म्हणून चुकून मी त्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो सोन्याची मूर्ती बनला. कृपया करून त्याला पुन्हा माणूस बनवा. माझ्यामुळे कुणालाही त्रास व्हावा असं मला नको आहे. बाळा, तू माझा जीव वाचवला होतास. तुझ्या वडिलांचे चांगले कर्म आणि तुझी प्रामाणिकता यामुळे तू या वरदानाचा अधिकारी ठरलास. गावकरी तुला अपशकुनी म्हणत होते, कारण त्यांना तुझं खरं रूप दिसलं नाही. पण आता मी तुला आणखीन एक वरदान देतो. तुझे डोळे या क्षणीच बरे होतील. तेवढ्यात एक तेज प्रकाश पसरतो आणि रघुच्या डोळ्यांची दृष्टी परत येते. हे काय? मी पाहू शकतो साधू महाराज? खरंच मी पाहू शकतो. हा कसा चमत्कार झाला? आता मला सगळं दिसत आहे. आता मी हे जग पाहू शकतो. हो, मी हे जग पाहू शकतो. मुला, हे तुझ्या प्रामाणिकपणा आणि दयाळूपणाचं फळ आहे. आता तू कायम पाहू शकशील. आणि लक्षात ठेव, हे सोन्याचं वरदान तुझं आहे, पण त्याचा उपयोग फक्त गरजूंना मदत करण्यासाठी करायचा आहे. जेव्हा तू मनापासून कोणाची मदत करशील, तेव्हा तुझा वरदान खरं फळ देईल. मी वचन देतो महाराज, मी या वरदानाचा उपयोग फक्त चांगल्या कामासाठीच करीन. मी कोणालाही त्रास होऊ देणार नाही. तेवढ्यात पुन्हा एक तेज प्रकाश पसरतो आणि साधू महाराज हळूहळू अदृश्य होतात. रघु, आम्हाला माफ कर. आम्ही तुला किती काय काय बोललो, पण तू मात्र मनाने खूप चांगला आहेस. तुझा वरदान हे देवाचा आशीर्वाद आहे. रघु हळूच त्या माणसाच्या मूर्तीला स्पर्श करतो, जो सोन्याचा बनला होता. क्षणातच तो पुन्हा माणूस बनतो. अरे, हा तर पुन्हा जिवंत झाला. म्हणजे एकदा स्पर्श केल्यावर वस्तू सोन्याची होते आणि पुन्हा स्पर्श केल्यावर ती पूर्वीसारखी होते. हो, आता कुणालाही घाबरण्याची गरज नाही. आता हे वरदान कुणाचं नुकसान करणार नाही, उलट सगळ्यांच्या भल्यासाठीच वापरलं जाईल. गावकरी भावूक होऊन रघुकडे येतात. मुला, आतापासून तू आमचा मुलगा आहेस. आम्ही तुला खूप चुकीचं समजलो. आजपासून तुझा आणि गौरीचा सन्मान संपूर्ण गावात होईल. पाहिलंस ना रघु, आईचं वरदान आता सगळ्यांच्या उपयोगी पडत आहे. आता कुणी गरीब भुकेला राहणार नाही आणि कुणी एकटं राहणार नाही. हो गौरी, आज मला कळलं की वरदानाचा खरा अर्थ काय असतो. एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं. त्या दिवसानंतर गावात कुणीही रघुला अपशकुन म्हणालं नाही. गावातील प्रत्येक गरिबाला रघु आणि गौरी मिळून मदत करत राहिले आणि सगळे गावकरी आनंदाने आपलं जीवन जगू लागले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते, चांगुलपणाचं फळ नेहमी मिळतं. रघु आणि गौरी यांनी नेहमी इतरांची मदत केली, त्यामुळे शेवटी त्यांना आशीर्वाद आणि सुख मिळालं. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा.